मित्रांनो, आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, पुढचा हप्ता आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले तर आपला बजेटसुद्धा आहे आणि मंथली एक्सपायरीसुद्धा आहे. त्यामुळे मार्केट खूप आपल्याला व्होलेटाईल झालेलं दिसणार आहे. आता सर्वात पहिले ह्या रेंज तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील तर ह्या रेंज आपण सकाळीच प्रोव्हाइड केलेल्या होत्या. ही रेंज आपण नंतर दिलेली होती पहिली कॅन्डल बनल्यानंतर टेलिग्राम चॅनलला. पण ह्या रेंज आपण मॉर्निंगलाच मार्केट सुरू होण्याच्या पहिले दिल्या होत्या की स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि तुम्ही पाहू शकतात की मार्केट इथे आलं, थोडा वेळ थांबला आणि शेवटी त्याच सपोर्टच्या एक्झॅक्टली पास आलेला. आणि हे सपोर्ट कसं काय आयडेंटिफाय केलं याचा इन डिटेल व्हिडिओ येणार आहे. मित्रांनो, एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट लवकरच तुमच्या समोर पुढच्या वीकमध्ये येणार आहे. त्यामध्ये याची डिटेल चर्चा केली म्हणून आता मी यामध्ये जात नाही. तर मित्रांनो, आता बजेटच्या रिगार्डिंग वीकसुद्धा वाढलेलं आहे. मित्रांनो, तर ऑप्शनचे प्रीमियम खूप वाढलेले आहे. आज तर आपल्याला इथे डायरेक्शन मोमेंटम पाहायला मिळाली. का पाहायला मिळाली? कारण इथे हेवी पोझिशन बनलेल्या होत्या. पीसीआर वाढलेला होता मित्रांनो. मॉर्निंगलाच पीसीआर 1.5 झालेला होता, म्हणजे ओव्हर झालेला होता मित्रांनो. त्यामुळे जेव्हा सेलिंग सुरू झाली आणि एक मेजर लेवलच्या अशा ड्रॉप व्हायला लागल्या, म्हणजे 700ची लेवल ब्रेक झाली तर स्टॉप लॉस हिट व्हायला लागले, 600ची झाली. असं करत मार्केट वन साइडेड खाली आलेलं होतं. काही ग्लोबल न्यूजसुद्धा होत्या की फ्लाईट रद्द झालेल्या आहे वगैरे वगैरे. मायक्रोसॉफ्टचं काही टेक्निकल प्रॉब्लेम होते. अशा भरपूरशा काही न्यूज मार्केटमध्ये होत्यात. पण अशा टायमाला काय असतं ना मित्रांनो, की हे प्रॉफिट बुकिंग आहे. का प्रॉफिट बुकिंग आहे? जेव्हाही मोठा इव्हेंट येणार आहे मित्रांनो, तर मोठ्या इव्हेंटच्या पहिले लोकांना आपल्या अकाउंटमध्ये पैसा हवा. का हवा? बिकॉज कधी मार्केट जास्ती खाली आलं तर ते पोझिशन बनवू शकतील. पैसा मार्केटमध्ये ठेवत नाही, कारण अटकून गेला तर त्या ठिकाणी लोक ट्रॅप होतात. त्यामुळे हे आपलं प्रॉफिट बुकिंग करता की एक छान रॅली पाहायला मिळाली, तिथून त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलं. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला प्रॉफिट बुकिंग दिसणारच नाही, कारण बँक निफ्टी कधीची साईडवेज झालेलं होतं, पण निफ्टी ही कंटिन्यू मोमेंटममध्ये होती. तर मोमेंटममधल्या इंडेक्समध्ये प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. आणि आता कुठे ना कुठे हा इंडेक्समध्ये फॉल आल्यामुळे आपल्याला इथे निफ्टी थोडासा पीसीआर पण खाली आलेला दिसतो. आणि आता राहिला बजेटचा विषय, की बजेटमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेडिंग करायची, आपली स्ट्रॅटर्जी काय असायला हवी. आपण बाईंग करायचं आहे, सेलिंग करायचं आहे. बाईंग करायचं तर केव्हा बाईंग करायचं आहे, सेलिंग करायचं तर केव्हा सेलिंग करायचं आहे, स्कॅल्पिंग करायची तर केव्हा स्कॅल्पिंग करायची, याच्या रिगार्डिंग इन डिटेल व्हिडिओ मित्रांनो रविवारी येणार आहे. स्पेशल व्हिडिओ फक्त बजेटवर आपण त्यामध्ये बोलणार आहे मित्रांनो. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायचा आहे. बजेटच्या दिवशी त्याचा तुम्हाला खूप मोठा उपयोग होणार आहे. आणि व्हिडिओ पाहून त्यामध्ये आपण मागचे काही चार्ट दाखवलेले, त्या दिवशी बजेट होता मित्रांनो, आणि त्या दिवशी मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम केली आहे हे इन लॉजिक समजवलेलं आहे. प्रत्येक गोष्टी मागचं लॉजिक समजवलं आहे. लॉजिक कधी तुम्हाला समजलं मित्रांनो, तर पुढच्या बजेटच्या टायमाला तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची सुद्धा गरज पडणार नाही आहे. तो व्हिडिओ संडेला येणार आहे, तो तुम्ही नक्की पाहायचा आहे. आता राहिलं आपलं एक्सपायरी आहे, आणि आता एक्सपायरीच्या रिगार्डिंग आपण निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. तर सर्वात पहिले तर मित्रांनो आपल्याला एक इथे हाय पाहायला मिळाला. जोपर्यंत याच्या वर जात नाही तोपर्यंत 25,000 इथे टच होणार नाही. आता बजेट चांगला आहे का हे कसं प्रूफ होईल? मार्केट वरच्या दिशेला जाईल. मग कशा न्यूज येतात तुम्हाला माहिती, शेअर मार्केट को बजेट पसंद आया और शेअर मार्केट ने अपना ऑल टाइम हाय लगाया. तर हे त्याच्या रिगार्डिंग होणार आहे. आणि बजेटमध्ये चांगल्या गोष्टी येण्याची शक्यता असू शकते. का असू शकते? कारण जे सरकार आले मित्रांनो, ते सरकार आता आहे ना, मागच्या टायमाला बहुमतामध्ये होतं, पण आता ते बहुमतामध्ये नाही, आता ते गठबंधनमध्ये. मग त्यांना समजले की लोकांना आपल्याला काही ना काही बेनिफिट द्यावे लागतील, तेव्हाच आपल्याला पुढच्या टायमाला ही वोटिंग सुद्धा मिळेल. कारण आता मोठमोठ्या राज्यांच्या सुद्धा आता निवडणुका लागलेल्या आहे मित्रांनो. त्यामुळे ह्या बजेटमध्ये ते काही चांगल्या गोष्टी देण्याची शक्यता आहे. आपण नेहमी चांगली आशा करावी. तर जोपर्यंत याच्या वर जात नाही तोपर्यंत आपल्याला 25,000 पाहायला मिळत नाही, आणि जोपर्यंत 25,300च्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळणार. याच्यामध्ये कधी मार्केट राहिलं ना मित्रांनो, अप अँड डाऊन करत जाईल, आणि यामध्ये तुमचा ऑप्शन डीके करणार आहे. मेजर लेवल किंवा ॲक्टिवेट होणार आहे 800च्या वर आणि 300च्या खाली. 300 एक मेजर सपोर्ट आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, बॉटमला कधी इथे डब्ल्यू पॅटर्न बनतोय तर आपण इथे बाईंग करू शकतो. टॉपला एम पॅटर्न बनतोय तर आपण इथे सेलिंग करू शकतो, जोपर्यंत रेंज ब्रेक होत नाही. आणि बजेटच्या दिवसाची तर सेपरेट स्ट्रॅटर्जी येते, त्यामुळे त्या दिवशी कसं ट्रेड करायचं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे ओव्हरऑल आपण वीकचं ॲनालिसिस केलेलं आहे. 300ची लेवल ब्रेक केली ना मित्रांनो, 24,000 आपल्याला इथे इझिली पाहायला मिळणार आहे. या प्रकारे आपल्याला ट्रेडिंग करायची. आतमध्ये कुठेही रँडमली ओपन झालं तर घाई गर्दीमध्ये ट्रेड करायचा नाहीये. एखाद्या लेवलपर्यंत मार्केटला पोहोचू द्यायचं, त्याच ठिकाणी आपल्याला इथे ट्रेड ॲक्टिवेट करायचा. हे तर झालं ॲज पर प्राइस ॲक्शन. आता आपल्याला ऑप्शन चेन काय सांगते ते आपण पाहून घेऊया. मित्रांनो, इथे निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरीची ऑप्शन चेन लावली, आणि ही मंथली एक्सपायरी एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्याला यामध्ये
खूप मोठ्या मोमेंटम पण पाहायला मिळतील. आणि ज्याप्रमाणे मी पहिले पण बोललो, विक्स आता बजेटच्या रिगार्डिंग वाढायला सुरुवात झाली, त्यामुळे इथे तुम्ही ऑप्शनचे प्रीमियमसुद्धा पाहू शकतात की ते पण जास्ती आपल्याला इथे दिसतात आहे. आता सर्वात महत्त्वाचं, आज जो फॉल आला त्या फॉलमध्ये आपल्याला काय समजतंय, तुम्ही कधी पुट साईडची चेंजिंग वाय पाहिलं तर तुम्हाला इथून जवळपास 24,800 पासूनच्या पोझिशन मायनस होताना दिसत आहे, तर 24,600 पर्यंतच्या पोझिशन यामधनं पुट रायटर निघालेलं आहे. म्हणजे कुठे ना कुठे ते वरती मार्केट जात होतं, त्या पोझिशन ह्या इथे हलक्या झालेल्या आहे. आता खाली कधी मार्केट आलं तर सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट कुठे, जिथे आज मार्केटने घेतलेला आहे 24,500 मित्रांनो, तिथे 2,16,000 या पोझिशन उभ्या आहेत. त्याच्यानंतर मोठा सपोर्ट तुम्हाला 24,300 वरच पाहायला मिळणार आहे, 1,20,000चा. आणि त्यानंतर सर्वात लास्ट सपोर्ट आपल्याला इथे 24,000 वरच पाहायला मिळणार आहे, 2,86,000चा. तुम्ही म्हणणार मोठमोठ्या रेंज आल्या. दोन गोष्टी मित्रांनो, मंथली एक्सपायरी राहणार आहे ही जी आहे ती, आणि बजेट आहे. बजेटमध्ये कशा प्रकारे मोमेंटम येते त्यानुसार 500 पॉईंटची आपल्याला वरती किंवा खाली ही मोमेंटम पाहायला मिळेल. आणि आज एक्झॅक्टली मार्केट एक राऊंड नंबरवर बंद झालेलं आहे. वर कधी गेलं 500च्या तर कुठपर्यंत जाताना दिसेल 24,800, तिथे 1,73,000 पोझिशन आहे. आणि फायनल डेस्टिनेशन 25,000 आहे, तिथे 2,80,000 पोझिशन आहे. 500ची नेक अँड ब्रेक लेवल आहे, मार्केट वर आहे का खाली आहे यानुसार आपल्याला इथे ट्रेड करायचं. आता आपण बँक निफ्टीला पाहून घेऊ की बँक निफ्टीला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते. मित्रांनो, इथे बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे, तो तुम्ही पाहू शकतात. आणि इथे आपण एक बॉक्स सकाळीच मॉर्निंगला मार्केट सुरू होण्याच्या पहिले दिला होता, इंट्राडे बँक निफ्टीची रेंज म्हणून. आणि तुम्ही एक्झॅक्टली मार्केट इथे ओपन झालं, एक्झॅक्टली त्याच बॉटमला सपोर्ट घेतला आणि तिथे साईडवेट झालं. त्यानंतर आपण परत एक बॉक्स प्रोव्हाइड केलेला होता, हा जो की याच्यावरच गेलं तर अप मोमेंटम आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. या प्रकारे आपण ऑलरेडीच आपल्या चॅनलवरच्या लोकांना हे सूचित केलेलं होतं. तुम्हाला सुद्धा कधी जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, पण तिथे कोणतेही कॉल आणि पुट मिळत नाही मित्रांनो. तिथे प्युअर प्राईज ॲक्शनच्या बेसवरच आपण नॉलेज प्रोव्हाइड करत असतो. तर आता पुढच्या वीकमध्ये आपण बँक निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो, तर मित्रांनो आपल्याला सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी रेंज होती अप्पर साईडची याच्यावर जोपर्यंत बँक निफ्टी निघत नाही तोपर्यंत मोठी मोमेंटम येणार नाही. आणि ही जी खालची रेंज होती त्याच्या बॉटमलाच बँक निफ्टी येऊन इथे बंद झालेली आहे. त्यामुळे इथे आपल्याला आहे ना डाऊनफॉल हा जास्ती दिसतोय. पण आज ज्याप्रमाणे निफ्टी फॉल झाला त्याप्रमाणे बँक निफ्टीमध्ये फॉल झाला नाही, बिकॉज 2 मेजर बँकचे रिझल्ट शनिवारी येणार आहे. आणि ते रिझल्ट कसे येणार आहे त्यानुसारच मंडेला मार्केट रिॲक्ट करेल, इवन बँक निफ्टी. पण बजेटसुद्धा आहे, मग बजेटचा पण इम्पॅक्ट आहे. त्यामुळे इथे ना बँक निफ्टी फुल टाईम साईडवेजमध्ये ट्रेड करताना आपल्याला पाहायला मिळाली. आता आपल्यासाठी सर्वात साधं सिंपल कन्सेप्ट आहे मित्रांनो, ह्या रेंजच्या खाली कधी बँक निफ्टी परत गेली तर आपल्याला इथे एक मोठा फॉल पाहायला मिळेल. ह्या रेंजच्या वरती जाईल तेव्हा आपल्याला एक मोठी वरच्या साईडला मोमेंटम पाहायला मिळेल. म्हणजे इथे आपण स्ट्रॉंग बुलिश होऊ, याच्या खाली स्ट्रॉंग आपण बेरिश होणार आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये कुठेही राहिलं तर फक्त तुमचं ऑप्शन होणार आहे. आणि बजेट आहे, बजेटच्या रिगार्डिंग व्हिडिओ तर आपला संडेला येणारच आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या, वीकसुद्धा वाढलेलं आहे मित्रांनो, आणि त्यामुळे ना ऑप्शनचे प्रीमियम हेवी दिसत आहे. पण मार्केट कधी साईडवेज झालं तर इथे सेलरचा फायदा होईल, ऑप्शन बायरचा फायदा होणार नाही. त्यामुळे मोठी लेवल जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचा ट्रेड घ्यायचा नाही आहे मित्रांनो. इथे बँक निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरीची ऑप्शन चेन लावली आहे आणि ही मंथली एक्सपायरी असल्या कारणाने इथे मोठी मोमेंटम येण्याची शक्यता आहे. पण तुम्ही नोटीस करा मित्रांनो, ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये हेवी पोझिशन बनल्या त्याप्रमाणे बँक निफ्टीमध्ये हेवी पोझिशन बनल्या नाही. का बनलेल्या नाही आहे? बिकॉज HDFC आणि कोटकचे इथे रिझल्ट येणार आहे विकेंडमध्ये, म्हणजे ह्या शनिवार रविवारमध्ये. तर या ठिकाणी आज निफ्टी आपल्याला एवढा फॉल झालेला दिसला, पण बँक निफ्टी त्या मानाने फॉल झाला नाही. का? बिकॉज ह्या मेजर बँकचे रिझल्ट आहे. कधी चांगले रिझल्ट आले तर बँक निफ्टी शूटअप करेल, पण कधी खराब रिझल्ट इथे येताना आपल्याला दिसले मित्रांनो तर इथून बँक निफ्टी ही खालच्या दिशेला जाईल. याचं सिग्नल आपल्याला मंडेला दिसणारच आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता 52,300च्या आसपास कुठेतरी बँक निफ्टी क्लोज झालेली आहे. वरती सर्वात पहिलं रजिस्टर आपल्याला पाहायला मिळतंय 52,500. ते कधी ब्रेक केलं मित्रांनो तर 53,000 पर्यंत इथे आपण मोमेंटम पाहू शकतो. खाली कधी बँक निफ्टी गेली तर सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट आहे 52,000वर, 56,000च्या पोझिशन आहे. आणि त्यानंतर मेजर सपोर्ट आहे 51,500, तिथे 44,000चा सपोर्ट आहे मित्रांनो.
तुम्ही पहा नेहमी लाखामध्ये जिथे पोझिशन बनलेले असतात तिथे हजारमध्ये पोझिशन, म्हणजे इथे मोठे प्लेयरांनी ॲग्रेसिव्ह कोणत्याही डायरेक्शनच्या पोझिशन बनवलेल्या नाही आहे. त्यामुळे बँक निफ्टी आज खाली आलेली नाही. निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्ह पोझिशन बनल्या असल्यामुळे सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट व्हायला लागले आणि लॉंग अनवाइंडिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली होती. आणि आपला बजेटच्या रिगार्डिंग संडेला एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. तिच्यामध्ये आपण बजेटच्या इन डिटेल चर्चा करणार आहे. त्यामध्ये सर्व गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहे. इव्हन स्ट्रॅटर्जी कोणत्या टाईम फ्रेममध्ये आपण कशा प्रकारे आपली स्ट्रॅटर्जी इथे प्लॅन करायची आणि कशा प्रकारे आपण बाईंग सेलिंग ऑप्शन सेलिंग आणि डायरेक्शन मोमेंटम कॅप्चर करू शकतो विथ मागचे काही बजेटचे चार्टसुद्धा तिच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेले मित्रांनो. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा. आणि अशाच प्रकारचा मार्केट अनालिसिसचा व्हिडिओ कधी आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.